बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। यावर्षी 19 फेब्रुवारी पासून मुस्लिम धार्मिकांचा पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला। या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत केली जात असून मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे ठेवले जातात। यावेळी रोजाबरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदींमार्फत अल्लाहची इबादत करण्यात येते। या रमजानच्या पवित्र महिन्यात पूर्ण दिवस रोजा करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत। म्हणून पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून स्वर्गीय अजय नामदेव जाधव यांच्या प्रेरणेतून शिवसेना, युवा सेना व वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्था अंबरनाथ शहराच्या वतीने दरवर्षी दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते। या इफ्तार पार्टीचा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील युवा सेना जनसंपर्क कार्यालय, यश कन्स्ट्रक्शन, मारवाडी गल्ली या ठिकाणी पार पडला। या इफ्तार पार्टीचे आयोजन समाजसेवक तथा वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्था संस्थापक यश अजय जाधव व अध्यक्ष फारुख शेख यांनी केले होते। या दावते इफ्तार पार्टीला मोठ्या संख्येने परिसरातील मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत संध्याकाळी इफ्तारी करत आपला उपवास सोडला। तसेच उपवास सोडल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांना स्नेह भोजनाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्याचाही लाभ परिसरातील उपस्थित मुस्लिम बांधवांनी घेतला। यावेळी समाजसेवक यश अजय जाधव व फारुख शेख यांनी पवित्र रमजान ईदच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या। या इफ्तार पार्टीत समाजसेवक यश जाधव यांनी आवाहन केलं की अंबरनाथ मधील कुंटोली परिसरात राहणारे मेनुल हक यांची मुलगी मिफ्रा मीर ही 1 वर्षाची असून हिला थॅलेसिमिया या आजाराला सामोरे जावे लागत असून तिच्या औषध उपचाराकरिता 40 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। त्याकरिता आमच्या संस्थेच्या माध्यमातून 1,22,000 रुपये जमा करून देण्यात आले असून त्यांना शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी मदत करावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले। या प्रसंगी समाजसेवक तथा वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्था संस्थापक यश अजय जाधव, अध्यक्ष फारुख शेख, मौलाना अमीन, इफ्तिकार खान, रोशनी शेख, देवदत्ता सरवदे, मयूर चलवादी, फिरोज शेख, यासीन शेख, बसराज कगदोर, रोहित जगले, साई कुमार, राहुल साल्वे, फजल शेख, प्रथम दोंडे, सुफियान शेख, मोहसिन शेख, सौद शेख, हुसैनी खान, अविनाश भाई, अब्दुल शेख, मौला नदफ, मोइन शाह, आकाश जाधव, रोहित शिंगारे, आदिल शेख, रम्मू काझी, रोहित चलवादी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। दरवर्षीप्रमाणे आम्ही ही इफ्तार पार्टी आयोजन करतो। लोकनेते अजय जाधव साहेब यांच्या प्रेरणेतून खाली प्रत्येक वर्ष आमचा हा मोठा भव्य इफ्तार पार्टी हा आयोजन असतोच। आम्ही प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम ठेवण्याच्या मागे आमचा हाच उद्देश असतो की आम्ही प्रत्येक जातीला घेऊन चालण्याचं काम जे आहे ते करत राहू। युवा सेना, शिवसेना व वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्था यांच्या मार्फतून आम्ही असे अनेक कार्यक्रम करतो। आम्ही दिवाळी पण करतो, आम्ही होळी पण करतो, आम्ही 14 एप्रिल पण करतो आणि आम्ही इफ्तार पार्टी पण ठेवतो। याला सेक्युलरिझम म्हणतात। भारतामध्ये असे अनेक कार्यक्रम करणारे खूप कमी लोक असतात, त्यामधले आम्ही पण एक पार्ट आहे। आमच्या वायजे बॉस ग्रुप संस्थाचे प्रत्येक सदस्य आमच्या वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्थाचे अध्यक्ष फारुख शेख झाले, सचिव श्रेयस कन्नड झाले, यांच्या मार्फतून असे अनेक कार्यक्रम होतात। आमचा उद्देश फक्त असा असतो की समाजामध्ये कोणत्याही माणसापर्यंत, कोणत्याही धर्माच्या माणसापर्यंत कोणत्याही कमी या कोणत्याही गोष्ट जी आहे त्यांना कमी पडू नये दे। आता इफ्तारी पार्टीमध्ये आम्ही इफ्तारीची पार्टी ठेवली आणि दिवाळीमध्ये आम्ही दिवाळी सण साजरा करतो। असे अनेक सण साजरा करत राहतो आणि या वर्षीही आम्ही मोठ्या प्रमाणात केली साजरा आणि चांगल्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि चांगले लोक आले आम्हाला आणि फार धन्यवाद वाटतं। खूप त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि मी आपल्या अंतमध्ये हेच सांगाल की आमची छोटी 1.5-2 वर्षाची आमची भाची आहे, त्याचं नाव काय मिफ्रा करून आहे। आम्ही त्याचं तिकडे सुद्धा लावलं सुद्धा आहे आणि हेडिंग पण ती असणार। तुम्हाला जेवढी होईल तेवढी मदत करा। छोटे लहान मुलगी आहे, तुमच्या थोड्याशा मदतीने त्याचं आयुष्य वाचेल आणि मी तुम्हाला हेच विनंती करेल माझ्या हात धरून की तुमचं एक छोटंसं योगदान तिचं आयुष्य पुढचं तिचं भविष्य घडवल। इथंच थांबतो मी। पहिली गोष्ट मी असं सांगेल की ती 1.5 वर्षाची भाची आमची मिफ्रा नावाची ही मुलगी आहे। ही गरीब नव्हे तर ही आता सध्या गरजू आहे आणि त्याला गरज अशी आहे की त्याला मिफ्रा शेख ही हनुमान गल्ली या परिसरातली मुलगी, तिला बोन मॅरोचा त्रास लहानपणापासून जन्मापासून आहे आणि सध्या तरी तिचा ट्रीटमेंट सुरू असताना धीरूभाई अंबानी या हॉस्पिटलला
आणि तिथं एप्रिलची डेट आम्हाला भेटलेली आहे की या डेटला तिचं ऑपरेशन होणार आहे बोन मॅरोचा. तर त्या ऑपरेशनसाठी आम्हाला एक 40 lakhsची गरज होती. तर त्यातून 40 lakh मधून डॉक्टर्सनी सांगितले की तुम्ही 15 लाख रुपये कॅश जमा करा आणि बाकी त्यांच्या ट्रस्ट आणि मुख्यमंत्री सहायता निधी, प्रधानमंत्री सहायता निधी या योजनेतून त्याला बाकीची पैशाची मदत होणार आहे. आणि त्या 15 लाखातून सध्या तरी आम्ही लोकांनी आमच्या मदतीने आमच्या प्रयत्नातून 1,22,000 रुपये आजचा गोळा केलेला आहे. आणि आम्ही याच इफ्तारमध्ये हा संदेश देण्यात आला की लोक येतात आहे आमच्याकडे. तर आम्ही सांगितलं की तुमच्याकडून जे काय होईल, कारण हा रमजान महिन्यामध्ये लोक बळून चढून सहभाग घेतात दान धर्मामध्ये. तर आम्ही हेच सांगणार की तुमचा हा बारकोड वरती स्कॅन करून त्या मुलीचा जीव वाचू शकतो. आणि आमची विनंती आहे की त्या बाळासाठी प्रार्थना करा आणि जेवढे मदत होईल तेवढे करा. धन्यवाद.